या ठिकाणी जसाही प्रश्न मी वाचत असेल तेव्हा तुम्ही पटकन उत्तर त्याचं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते त्याच्यावरून लक्षात येईल. ठीक आहे. तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न पूर्ण झाल्या लगेच तुम्ही उत्तर लिहायचं आहे. उत्तर मी सांगण्याअगोदर तुम्ही उत्तर लिहायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला किती उत्तरे येतात हे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येतं की नाही, तुमची तयारी कितपत झालेली आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर आजचा पहिला प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1 मे 1962. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार त्रिस्तरीय व्यवस्था लागू झाली. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द वारा या शब्दाचा समानार्थी नाही? समानार्थी नाही असं विचारलेलं आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे अनल. ठीक आहे. अनल म्हणजे अग्नी आणि अनिल, पवन, समीर म्हणजे वारा. तर समानार्थी कोणता शब्द नाही म्हणून विचारलं होतं. त्यासाठी प्रश्न पूर्ण वाचत चला, ज्यामुळे तुम्हाला त्याचं करेक्ट उत्तर देता येईल. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे गंगा. 2525 किलोमीटर लांबीसह ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील रक्ताचे वजन एकूण शरीराच्या वजनाच्या सुमारे किती टक्के असते? तर याचं करेक्ट उत्तर आहे 8%. मानवी शरीरात रक्ताचे वजन एकूण वजनाच्या सुमारे 8% असते. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर CAT बरोबर म्हणजेच कॅट बरोबर 24 असेल तर DOG डॉग बरोबर किती असेल? तर या ठिकाणी पाहता क्षणी आपल्या लक्षात असं येतं की Cचा नंबर हा तिसरा असतो, त्यानंतर Aचा नंबर हा पहिला आणि Tचा नंबर 20वा. तर यांची बेरीज केली असता त्याचे 24 येतात. ठीक आहे. त्याच पद्धतीने DOGमध्ये Dचा नंबर हा चौथा असतो, त्यानंतर Oचा नंबर 15वा आणि त्याच्यानंतर Gचा नंबर 7वा असतो. तर यांची बेरीज केली असता 26 येते. तर याचं करेक्ट उत्तर आपलं ऑप्शन नंबर 3 येईल, 26. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, इचलकरंजी. कापड उद्योगाच्या मोठ्या विस्तारामुळे याला हे नाव पडलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, डोळे झाकणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे दुर्लक्ष करणे. डोळे झाकणे म्हणजे दुर्लक्ष करणे, एखादी गोष्ट समोर दिसत असून सुद्धा त्याकडे लक्ष न देणे म्हणजेच डोळे झाकणे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत येतो? ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. याचं उत्तर मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वतःहून कमेंट करायचं आहे. ठीक आहे. किती जणांना याचं उत्तर येतं ते आपण पाहूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल सरोवर कोणते आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे बैकाल सरोवर. ऑप्शन नंबर 2, रशियातील हे सरोवर जगातील सर्वात खोल सरोवर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती? तर याची परिमिती काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चौरसाची बाजू काढून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर त्याची परिमिती आपल्याला काढता येईल. तर यासाठी चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. तर याचं या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे 144 चौरस सेंटीमीटर बरोबर बाजू वर्ग. तर बाजू काढण्यासाठी आपल्याला 144ला स्क्वेअर रूटमध्ये टाकावं लागेल बरोबर बाजू. तर याचं करेक्ट उत्तर येईल 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर बाजू आली. तर आता परिमिती काढण्यासाठी चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, हे याचं सूत्र आहे, हे लक्षात असू द्या. तर त्याची बाजू आलेली आहे 4 गुणिले बाजू आपली आलेली आहे 12 सेंटीमीटर म्हणजेच 12×4 = 48. तर याचं आपलं करेक्ट उत्तर असेल 48. तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे 48 सेंटीमीटर. तर हे आपलं करेक्ट उत्तर राहील. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे आंबोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी असं सुद्धा म्हटलं जातं, हेही लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 नद्या एकत्र मिळतात त्या ठिकाणाला काय म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे संगम. जिथे 2 किंवा अधिक नद्या एकत्र मिळतात त्या भागाला संगम असं म्हटलं जातं. यानंतर पुढील प्रश्न आहे, 15, 20, 25, 30 ... या अंकगणिती श्रेणीतील 15वे पद शोधा. तर 15वं पद आपल्याला शोधायचं आहे. तर यासाठी अगोदर आपण जे पाहिलं होतं ते डायरेक्टली त्या फरकानेच त्या संख्या होत्या, म्हणजे 5च्या पटीच डायरेक्टली संख्या होत्या. परंतु आता इथं 5 आणि 10 नसून डायरेक्ट 15 पासून स्टार्टिंग आहे. 15, 20, 25, 30 आणि तिथून 15 पासून पुढचं जे आहे ते 15वं पद काढायचं आहे. तर यासाठी सूत्र आहे, ते सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. A + n - 1 × D. D म्हणजे डिफरन्स, A म्हणजे स्टार्टिंगची संख्या असेल,
एन म्हणजे कितव्या नंबरचं काढायचं आहे ते पद आणि त्याच्यातून 1 मायनस करायचा आणि त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे त्या संख्या श्रेणीमध्ये तो त्या डिफरन्सने त्याला गुणायचं आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पाहता पहिलं पद आहे आपलं 15 अधिक एन म्हणजे 15वं पद आपल्याला काढायचं आहे. तर 15 मायनस 1 इंटू डिफरन्स आहे प्रत्येकामध्ये 5चा डिफरन्स आहे म्हणून इंटू 5. त्यानंतर आता आपलं उत्तर येईल 15 अधिक 14 गुणिले 5. तर याचं करेक्ट उत्तर येईल, अगोदर गुणाकार करून घ्यावा लागेल, 15 अधिक 14 पंचे 70 बरोबर 85. तर आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 85. ठीक आहे. तर हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारचा जर कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला या सूत्रानुसार त्याचं उत्तर काढायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, विभक्तीचे एकूण किती प्रकार मानले जातात? तर या ठिकाणी पहा याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 8. प्रथमा ते सप्तमी हे 7 आणि संबोधन असे 8 प्रकार मानले जातात, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, कांदा कापताना डोळ्यातून पाणी कोणत्या वायूमुळे येते? तर याचं करेक्ट उत्तर आहे सल्फर. कांद्यातील गंधकामुळे म्हणजे सल्फरमुळे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते. यानंतर पुढील प्रश्न आहे, केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे लोकमान्य टिळक. 1881 मध्ये त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. कधी केलं होतं? 1881 मध्ये सुरू केलं होतं. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतली आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे रशिया, तत्कालीन सोव्हिएत युनियन. ठीक आहे. तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या घटनेवरून ही कर्तव्ये घेण्यात आलेली आहेत, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर आज 10 तारीख असेल आणि वार सोमवार असेल तर 28 तारखेला कोणता वार असेल? ठीक आहे. तर आता यामध्ये फरक आहे 18चा. 10 आणि 28 मध्ये 18चा फरक आहे. ठीक आहे. तर 18ला आपण 7ने भाग द्यायचा. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलं आहे 7ने का भाग द्यायचा, तर 7 दिवसानंतर तोच वार रिपीट होतो म्हणूनसाठी. ठीक आहे. तर 7ने भाग दिल्यानंतर 7 एके 7, 7 दोन्ही 14, बाकी राहते 4. ठीक आहे. तर 4 बाकी राहते, तर सोमवार प्लस 4. तर सोमवारपासून पुढे आपल्याला 4 दिवस पुढे जायचं आहे. तर सोमवारनंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. चौथा वार जे आहे तो 4 दिवसाचा शुक्रवार येईल, म्हणून याचं करेक्ट उत्तर शुक्रवार आपला चौथा ऑप्शन करेक्ट राहील. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? तर याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली आणि जुनी महानगरपालिका आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, सापेक्षता सिद्धांत म्हणजेच थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी कोणी मांडला आहे? ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी हा क्रांतिकारी सिद्धांत मांडला आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, उखळ पांढरे होणे या म्हणीचा अर्थ काय? तर याचं करेक्ट उत्तर आहे भरपूर फायदा होणे, श्रीमंती येणे, अचानक मोठी संपत्ती किंवा लाभ प्राप्त होणे असा याचा अर्थ आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे आशिया. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे H2O. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू असे मिळून पाणी बनते. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रवेशद्वार म्हणजेच गेटवे ऑफ महाराष्ट्र कोणत्या शहराला म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई. ऑप्शन नंबर 4 मुंबईला भारताचे आणि महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असं म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांची 2 प्रश्न जे आपण पाहिले त्या प्रश्नांची उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर ही एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सांगितलं होतं आणि या प्रश्नाचंही उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचं आहे. आणि आता तुम्हाला टोटल या 25 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरं आली ते तुम्ही पाहायचं आहे. ठीक आहे. आणि त्या पद्धतीनं तयारी करायची आहे. या प्रश्नांची उत्तरे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.